हार्दिक स्वागत आहे। तसेच योगीन घरत आपणास विनंती आहे की आपण आमच्या व्हीआयपी डायझर यायचं आहे, स्थानपन्न व्हायचं आहे। आपले हार्दिक स्वागत आहे। तर नाणेफेक केली जाईल वीरभजन कारिवली आणि जोगेश्वरी जुनालकी या दोन संघामध्ये, दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे। नाणेफेक नंतर 2 मिनिटांचा आपल्याला ब्रेक दिला जाईल आणि 2 मिनिटांनंतर लगेच सामना सुरू होईल। तर नाणेफेकीसाठी यायचं आहे वीरभजन कारिवली संघाचा संघनायक आणि जोगेश्वरी जुनालकी संघाचा संघनायक। आणि विनंती असेल भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय नीलम नाईक सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघामध्ये नाणेफेक करायचे आहे। तर विद्यमान डीसी उपाध्यक्ष नीलम नाईक सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाते। कारिवली आणि जुनालकी या दोन संघामध्ये दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे। काटा कॉल होता आणि काटा झालेला आहे। तर नाणेफेक जिंकलेले आहे जुनालकी संघाच्या संघनायकाने। संघनायक जुनालकी आपण नाणेफेक जिंकलेले आहे, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले निर्धारित 5 षटकांचा सामना असणार आहे। क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकल्यानंतर स्वीकारता मग काय खास कारण? आम्हाला कमीत कमी धावांचा चांगली टीम आहे समोरची, त्यांना कमीत कमी धावांवर रोखून चेस करायचं। नक्कीच कमी कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल। तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? अल्पेश आहे, कुमार आहे, संदीप आहे। मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपल्या संघाने केलेले आहे। नक्कीच मनोधैर्य आपल्या संघाचा आता वाढलेला असणार आहे। तर त्याच आत्मविश्वासाने या सामन्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जाईल। नक्कीच आपल्यासमोर एक तगडा संघ आहे वीरभजन कारिवली तालुक्यामधील एक मोठं नाव आहे। यंदाच्या हंगामाचा विचार केला तर 15 चषक जे खेळले गेले आहेत त्या 15 चषकामध्ये या संघाने तब्बल 2 वेळा सेमीफायनलपर्यंत धडक मारलेली आहे। नक्कीच मात्र या संघासमोर खेळताना काही दडपण नाही, तर आपला नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न केला जाईल। आपल्या संघासाठी शुभेच्छा। नाणेफेक आपण हरलेले आहेत, नाणेफेक जर जिंकले असती तर काय निर्णय असता हा निर्णय जाणून घेण्या अगोदर हे जे आयोजन केलेले आहे नक्कीच आपण पहिला सामना खेळणार आहोत। वन मॅन शो विकी शेट म्हात्रे, समीर तांगडे, अबू स्पोर्ट्स खाडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेला टायटल दिलेलं आहे क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा सण त्योहार उत्सव आपण पाहतोय। या आयोजनाविषयी काय वाटतंय? आयोजन फारच चांगलं आहे आणि दरवर्षी आम्हाला खेळायला देतात आणि यावर्षी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहेत। आपण जर नाणेफेक जिंकले असते काय निर्णय असता? बॅटिंगच। आणि आपल्या मनासारखं घडले प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। प्रथम फलंदाजी करता नक्कीच या स्पर्धेमध्ये एक नवीन आविष्कार आपण पाहतोय, कारण मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक कंपल्सरी आहे। मात्र फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे। बॅटिंग पॉवरचं जे षटक आहे पॉवर प्लेचं षटक ते निवडण्याची संधी नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला दिली जाईल। तर 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत। तर निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60। आणि 50 ते 60 मजल मारण्यासाठी असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? मोहित, जयेश म्हात्रे, महेश भोला आणि सुजित नाईक। तर कारिवली विपक्ष जुनालकी एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। हो नक्कीच। आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे, नाणेफेक जिंकले दोन संघाच्या संघाने केले। प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते कारिवली संघाला। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। तर मित्रांनो आपण पाहतोय वन मॅन शो विकी शेट म्हात्रे आणि अबू स्पोर्ट्स खाडे अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट फेस्टिवल स्वराज्यचषक खाडे 2020 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। सोमनाथ पाटील जुनालकी आपण नक्कीच
सोमनाथ पाटील आपण समीर तांगडे यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. सोमनाथ पाटील प्लीज कम फास्ट. आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचे मित्रांनो हायलाइट्स जर आतापर्यंत पाहिलं झालं तर या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाच्या नावे आहे, ज्याने गावदेवी पूर्णा संघाविरुद्ध 4 षटकामध्ये तब्बल 105 षटकामध्ये 115 धावा करून काढल्या होत्या. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे नाबाद 85 धावा टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाच्या फलंदाजाच्या नावे आहे, ज्याने 22 चेंडूंचा सामना करताना नाबाद 85 धावाची एक मॅरेथॉन केली होती. त्यामध्ये तब्बल 6 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. पहिला गोलंदाज ठरला होता नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा दिनेश भंडारी ऋषी आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा ऋषभ काठे. 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये एकमेव चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज ठरलेला आहे तो नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा प्रतीक पाटील, ज्याने एकाच सामन्यामध्ये चौकारांचे नाही षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. या स्पर्धेमध्ये 3 फलंदाजांनी आतापर्यंत षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये साई स्पोर्ट्स कारभार संघाचा प्रणय पाटील, स्वयंभू पायगाव संघाचा राकेश पाटील आणि नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा प्रतीक पाटील. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आहे तो प्रतीक आणि रोहन या नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाच्या सलामीरांच्या नावे आहे, ज्याने गावदेवी पूर्णा संघाविरुद्ध 70 धावांची सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला होता. या स्पर्धेसाठी नक्कीच आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. पिच कुरेटर विकास मुकादम, विष्णू वाघ आणि मनोहर बसवत. पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये केलेली आहे पंकज हजारे नागले गावचे उद्योगपती. त्यानंतर सुवाप्स मंडप डेकोरेटरचा तानाजी पाटील यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. DN केबलच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. मच्छिंद्र म्हात्रे हायवे दिवे यांचंही आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेमधील पहिला चौकार पेश केलेला आहे तो जितू गवळी स्वयंभू पायगाव संघाचा. पहिला षटकार मारणारा फलंदाज ठरला होता स्वयंभू पायगावचा दीपक मडवी आणि पहिला विकेट प्राप्त केला होता आबू स्पोर्ट्स खार्डी बिया संघाचा देवा जाधव या गोलंदाजाने. पहिली चौकारांची हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहे ते प्रतीक पाटील याच्या बॅटमधून पहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. वंडर बॅप खारबाव प्रणय पाटील साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या फलंदाजाकडून पहिली विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेली आहे ते नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा दिनेश भंडारे उर्फ ऋषी या गोलंदाजाकडून. इंदाच्या अंगामधील 89वे हॅट्रिक, कारण या स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदर इंदाच्या अंगामध्ये 88 विकेट हॅट्रिक नोंदवल्या गेल्या होत्या आणि 89वी विकेट हॅट्रिक दिनेश त्यानंतर ऋषभ काठे याच्याकडून 90वी विकेट हॅट्रिक आपल्याला इंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळते. वीरभजन कारिवली विपक्ष जोगेश्वरी जुनालकर या 2 संघामधील सामना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षकांसाठी चांगल्या स्टँडची व्यवस्था केलेली आहे. आपण बघतो आयशा कंपाऊंड स्टँड, त्यानंतर स्वर्गीय सुरेश एंटरप्राइजेस स्टँड, आमचं आकर्षक समालोचन कक्ष, दोन्ही बाजूला आकर्षक VIP डाईज आणि 2 खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये स्वर्गीय पंकज तांगडे खेळाडू कक्ष आहे आणि दुसरा खेळाडू कक्ष आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश देवळीकर खेळाडू कक्ष.
अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आपण पाहत आता क्रिकेट फेस्टिवल स्वराज्याच्या आखाडी 2020 हे पर्व नक्कीच अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत मित्रांनो भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघांची क्रमवारी जर पाहायची झाली कालच्या तारखेपर्यंत टॉप टीम्स इन तालुका क्रिकेट शुक्रवार 15 नोव्हेंबर 2019 ते रविवार दिनांक 23 जानेवारी 2020 पर्यंत रँकिंगमध्ये असलेले संघ जर पाहायचे झाले तर 1 नंबरवर रँक करत आहे जयबजरंग गोडसे, ज्या संघाने 3 विजेतेपद, 1 उपविजेतेपद, 2 उपांत्य फेरी गाठलेले आहेत. 3 विजेतेपद पटकावलेलं आहे, 1 उपविजेतेपद पटकावलेलं आहे आणि 2 वेळा हा संघ सेमीफायनलमध्ये धडकलेला आहे. 2 नंबरवर यंदा जगामध्ये रँक करत आहे वीरतानाचे दापोडे संघ, ज्या संघाने 2 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि 1 उपांत्य फेरी गाठलेले आहे. नंबर 3 वर जयबजरंग गोडसे बी संघ हा रँक करत आहे, ज्या संघाने 2 विजेतेपद आणि 2 उपांत्य फेरी गाठलेले आहेत. 4 नंबरवर या अंगामध्ये रँक करत आहे अजूनही जयमान पोगाव संघ, ज्या संघाने 2 विजेतेपद पटकावले आहेत ठाणे जिल्हा ग्रामीण चषकांसह. 5 नंबरवर रँक करत आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगर संघ, ज्या संघाने 1 विजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि 2 उपांत्य फेरी सह हा संघ नंबर 5 वर रँक करत आहे. 6 नंबरवर 1 विजेतेपद आणि 1 उपविजेतेपदासह गावदेवी स्पोर्ट्स ओवली संघ रँक करत आहे. त्यानंतर नंबर 7 वर आपण पाहतोय विलासमूर्ती राहनाल संघ मात्र 2 विजेतेपदांसह आता मात्र जयमान पोगाव संघासह नंबर 4 वर पोहोचलेला आहे. नंबर 4 वर विलासमूर्ती राहनाल आणि जयमान पोगाव हे 2 संघ रँक करत आहेत. त्यानंतर नंबर 7 वर डे स्पोर्ट्स टेंबवली आणि गावदेवी स्पोर्ट्स अंजूर हे एका विजेतेपदासह रँक करत आहेत. त्यानंतर नंबर 8 वर एकविरा मानकुले आणि गावदेवी स्पोर्ट्स वेले हे 2 संघ रँक करत आहेत. एक विजेतेपद, एक उपविजेतेपद या संघाने पटकावलेले आहेत आणि 2 वेळा हे संघ सेमीफायनलपर्यंत धडकलेले आहेत. नंबर 9 वर बंद्रावती कालेर आणि न्यू इग्रा पिंपळनेर हे 2 संघ रँक करत आहे, ज्या दोन्ही संघाने यंदा जंगामध्ये विचार केला तर 1 उपविजेतेपद आणि 1 उपांत्य फेरीसह हे 2 संघ नंबर 9 वर रँक करत आहे. नंबर 10 वर भरपूर संघ रँक करत आहे, त्यामध्ये सोनोई वडनगर, अमीर स्पोर्ट्स सावंदे, पॉवर स्पोर्ट्स शेलार, जरेमरी अलिमगड, न्यू सिद्धनायक अंजूर प्रत्येकी 1 उपविजेतेपदासह हे संघ नंबर 10 वर रँक करत आहेत. वीरबजरंग कारिवली संघ 2 उपांत्य फेरीसह यंदा जंगामध्ये नंबर 11 वर रँक करत आहे. नंबर 13 वरही भरपूर संघ रँक करत आहेत, प्रत्येकी 1 उपांत्य फेरीसह आयदी वडनगर, शिलमत वल बी, दिवा स्पोर्ट दिवा, गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा, बॉयफ्रेम केणुदेवे, जांतराचा खारबाव, स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव, जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई आणि अष्टनायक ठाकूरपाडा हे संघ नंबर 12 वर प्रत्येकी 1 उपांत्य फेरीसह रँक करत आहे. मात्र यंदाच्या अंकाचा विचार केला तर आतापर्यंतचा आपण जर लेखाजोखा पाहायचा झाला तर नंबर 1 वर 3 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि 2 उपांत्य फेरीसह जयबजरंग गोडसे या संघ नंबर 1 वर रँक करत आहे. तर सामना सुरू होत आहे, क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय तो जोगेश्वरी जून तालुक्या संघ. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी स्टँडची खास व्यवस्था केली गेलेली आहे. आयसा कंपाऊंडर स्टँड आणि स्वर्गीय सुरेश इंटरप्राइजेस स्टँड, दोन्ही संघाचे 12 मॅन, कारिवली संघाचा 12 मॅन इथे आलेला आहे. जोगेश्वरी जून संघाचा 12 मॅन आपण आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियामधील मोठं नाव प्रिन्स मूवीज. रवी गुलवी, प्रथमेश पाटील, कॅमेरामॅन भावेश बारशी, ऑपरेटर मास ऑपरेटर आपण पाहतोय बिलाल, मास आणि बिलाल हे 2 ऑपरेटर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. डीजे प्यारे यांच्या माध्यमातून आकर्षक धून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. षटकार चौकारानंतर त्यानंतर VIP डायजवर मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना आकर्षक धून आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटकार चौकार विकेट गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून चांगल्या गाण्यांची पेशकश केली जाते. तर सामना सुरू होतोय. टू ओपनर ऑन द ग्राउंड आपण पाहतोय सलमेजुडी मैदानामध्ये महेश भोला आणि त्याच्या समेत अक्षय आणि महेश भोला ही जोडी मैदानामध्ये. महेश भोला वडनगर चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. मात्र त्यानंतर महेश भोला याला सातत्य आपल्या कामगिरीमध्ये राखता आलेलं नाही. वीर बजरंग कारविल संघाने यंदाच्या अंगामध्ये नक्कीच 2 वेळा उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलेली आहे. मात्र उपांत्य फेरी या संघाला पुढे घेऊन जाऊ शकले नाही. इथे मात्र काहीतरी वेगळे करावे लागेल, कारण एक चांगलं व्यासपीठ त्यांच्यासाठी इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शांडे येतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये ओढला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय, बीट होतोय. मेंटरी पाऊलचं पहिलं षटक हातवलं तो गोलंदाज शांडे, राईट मोर द विकेट. यावेळी मात्र दिशांन चेंडू पंचांचं वाईटचं षटक आहे. अव्वंतर वाईटच्या रूपाने अव्वंतर धावेने आकानू पण होतंय ते वीर बजरंग कारविले संघाचं. पुन्हा एकदा दिशांन चेंडू बीट होतोय. यशस्वी जोपर्यंत शॉर्ट फायनल क्रिजर मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव आणि प्लस वाईटची 1 धाव. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वरून जुळली ते 3. पहिले षटक मार्गस्थ 2 षटरक्षक ऑलफिल्ड मध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये वाटेश लॉंग ऑन आणि वाटेश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीच्या मागे 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये तैनात केलेले आहेत. शॉर्ट पॉइंट पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय ऑफ साइडला. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो 100च्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिले षटक हातवलं गोलंदाज सँडे जोगेश्वर जुनालके विपक्षी वीर बजरंग कारिवली. या 2 संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळते. वीर बजरंग कारिवली संघ एका वर्षी या चषकाचा विजेता संघ राहिलेला आहे, ज्या संघाने सेमीफायनल मध्ये जयबजरंग गोडसे संघाला पराभूत केलं होतं आणि फायनल मध्ये प्रवेश करून या संघाने या चषकावर नाव कोरलं होतं. चांगलं प्रदर्शन त्या वर्षी या संघाकडून राहिलं होतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता फलंदाज महेश भोला याने. निर्धाव चेंडू समाप्ती होते. बॅटच्या रूपाने एकही आतापर्यंत धाव आलेले नाही. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. आव्हानाच्या रूपाने एका धावेने आपण पाहतोय खातं उघडलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय. फलंदाज बीट होतोय. एक्स्ट्रा डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला आहे. जोरदार अपील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अपील करत राहिलेले आहेत क्षेत्ररक्षकाने. धावा पूर्ण करतात फलंदाज. 2 धाव पूर्ण करतात दरम्यान आणि 2 धावेने वीर बजरंग कारिवली संघाची धावसंख्या झालेली ती 5. शांडे पुन्हा एकदा पायगाव विलेज इन करून गोलंदाजी मार्ग सज्ज होते. सामनाकर फलंदाज महेश भोला. यावेळी मात्र कंट्रोलफुलचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला होता, मात्र सुदैव निशाणा साधला गेला नाही आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या करून जोडले ती 6. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय
वीर बजरंग कारिवली विपक्ष जोगेश्वरी जुनालके या दोन संघामध्ये. जोगेश्वरी जुनालके संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेले आहे. यावेळी चेंडूला मिडविकेट रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून ठेवलेला आहे. चेंडू जातोय डीप मिडविकेट रिजन मधून सीमा पार नेत्री दीपक आकर्षक चौकार. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 सुजित पाटील घेऊन आला पाल्या मामा साहेबांचा युवा नेता 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 आला हे आला आला बघा आला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद दुरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे 10. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय वीर बजरंग कारिवली संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज मार्कवर येतोय अल्पेश. अल्पेश गोलंदाजी मार्कवर. सामनावीर फलंदाज महेश बोला. अल्पेश यावेळी मात्र चेंडूला ऑफ साइडला टोललेलं आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये डीप कव्हर पॉइंट रिजनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि या 2 धावीने धावसंख्या अडून झालेली आहे ती 12 धावा. नाणेफेक काढल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय वीर बजरंग कारिवली या संघाला. शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग यशच्या मागे तैनात केलेले आहेत. याले हो 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 गुड ना टेक और शट उत्कृष्ट फटका गुडघ्यावर टेकून हा फटका केलेला होता फलंदाजाने. षटकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने ओढून झालेली ते 18. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो. महेश बोला नक्कीच दुसरा जो चषक झाला होता सीझनचा त्या चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता वडनगर चषकामध्ये. यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साइडला मात्र चेंडू सरळ निघून जातो त्यामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती. यावेळी मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये पंबलिंग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये. वॉर्ड ऑफ लॉंग ऑफ थोडासा पंबलिंग झालं होतं आणि त्याचा अचूक फायदा उचललेला आहे परंतु महेश बोले याने. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 20. अल्पेश लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. पंचांचा वाढचा श्रोते अवांतर वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 ने ओढून झाली ते 21 धावा. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच होतोय. यशाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो 21. येणाऱ्या फलंदाजामध्ये पप्या खारे का अक्षय या फलंदाजा येणं बाकी आहे.
एकंदरीत स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे वीरभद्र कावले संघाचा जर विचार केला तर. यावेळी मात्र एक मोठा फटका आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमा पार. धावसंख्या वेगाने वरते, धावसंख्या 6 ने वरून झाली ते 27. महेश बॉल ऑन द फायर आपण पाहतोय चांगला टच मध्ये पाहायला मिळतोय, कारण आपल्या इनिंग मधील आतापर्यंत हा दुसरा षटकार पेश केलेला आहे. त्याचा सहकारी फलंदाज आपण पाहतोय तो अक्षय याच्या नावे एक अर्धशतकाचा समावेश आहे. अबू स्पोर्ट्स खार्डी संघाविरुद्ध उपतालुका प्रमुख चषकामध्ये खारबाव येथे कारवीर संघाकडून खेळताना अक्षय याने अर्धशतक झळकवलं होतं. 22वं अर्धशतक यंदाच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं अक्षय याच्या बॅटमधून, जे अबू स्पोर्ट्स खार्डी संघाविरुद्ध त्याने उपतालुका प्रमुख चषकामध्ये झळकावलं होतं. गोलंदाजी मार्गावर कुमार येतोय. 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्तीनंतर वीरभद्र कारवीर संघाची धावसंख्या बिनबाद आपण पाहतो आपल्याकडे 27. 27 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. पाहूया पॉवर प्लेच्या षटकाची मागणी नक्कीच वीरभद्र कारवीर संघ कधी करतोय, कारण चॉईस पॉवर प्ले 2 ते 4 या षटका दरम्यान तो पॉवर प्लेचे षटक नक्कीच फलंदाजी करणारा संघ वापरू शकेल. कुमार येतो गोलंदाजी मार्गावर, सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळी चेंडूला टोललेल्या मिड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्रक्षण डीप मिड विकेटला पाहायला मिळतं आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या एका धावेने वीरभद्र कारवीर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वरून ते 28. सध्या न्यूझीलंडचा दौरा सुरू आहे आणि न्यूझीलंड दौऱ्यावर पहिला सामना T20चा खेळला जात आहे. सध्या तो सामना सुरू आहे न्यूझीलंड विरुद्ध इंडिया 2 संघामध्ये. सध्या भारतीय संघ फलंदाजी करतोय आणि इथे फलंदाजी करताना आपण पाहतोय वीरभद्र कारवीर हा संघ. यावेळी मात्र स्टँड इन डिलिव्हर हाय अँड हँडसम. वाघात काळीत मर्दानी छाती दरार हाय त्याचा, दोस्तीला साथ हाय शत्रूला मत हाय, जीवलग जीवाचा विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा विकी मात्रे. नक्कीच हे शीर्षक गीत आपण पाहतोय या चषकाचं, या स्पर्धेचे 1 मॅन शो विकी शेट्टा म्हात्रे यांच्यावर हे रचलं गेलेलं गाणं आपण ऐकलेलं या स्पर्धेचा टायटल सॉन्ग शीर्षक गीत आपल्याला पाहायला मिळते. कारण 1 मॅन शो विकी शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून हा मेगा इव्हेंट क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य चषक खार्डी 2020 मित्रांनो आपण पाहतोय. यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हरच्या वरून चेंडू होते डीप कव्हरला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या करून झालेली ती 35. यानंतर सामना मित्रांनो, या सामन्यामधील विजय संघ आणि जांताराचा खारबाव या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष वीर तानाजी दापुडे बी या 2 संघांमधील नंतरच्या गटामधील सामना पाहायला मिळेल. यावेळी मात्र इनसाइड आउट मिडल बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय स्केअर ऑफ विकेट तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या करून झालेली आहे 36. यावेळी मात्र कट केलेल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येतोय. यांच्या जगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेल्या जयभद्र गोडसे संघ आणि जयभद्र गोडसे संघातील सूरज केने या फलंदाजाने विलासमूर्ती राणाले संघाविरुद्ध कोण चषकामध्ये यंदा संघामध्ये स्वतःचं पहिलं
आणि एकंदरीत 30 अर्धशतक झळकवले आणि क्लीन बोल्ड. अक्षय याची केली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय वीरबजरंग कारिवली या संघाला. अक्षयने 5 धावांवर आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिलं होतं. अक्षय याच्या नावे इंडिया जगामध्ये जी 30 अर्धशतके झळकवलेले आहेत त्यामध्ये 22 अर्धशतक अक्षय यांनी झळकवलं होतं. बॅटिंग पॉवर प्लेची मागणी केली जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून अक्षयने अबू स्पोर्ट्स खहाटी संघाविरुद्धचा उपतालुका प्रमुख चषकामध्ये अर्धशतक झळकवलं होतं. 22 अर्धशतक इंडिया जगामध्ये आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं होतं आणि नुकतंच 30 अर्धशतक झळकवलेलं आहे. सनप घोडसई सूरज केने याने शिरोपा कोण गाव आयोजित सरपंच चषकामध्ये कोणगाव येथे विलासमूर्ती राहणालय संघाविरुद्ध. गोलंदाजी मार्ग करून मयूर येतोय. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या प्रमाणपत्र धावपळकर 37. पप्या खारीक ऐकतोय. सिक्सर किंग ऑफ भिवंडी नॉर्थ ला माझा सामना करेला महेश बोला. विखुरलेलं क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सॉरी, कारण पॉवरप्लेच्या षटकाला सुरुवात झालेली आहे. आता मात्र 30 सर्कलमध्ये जास्त क्षेत्ररक्षक तैनात केले जातील आणि 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, कारण पॉवरप्लेच्या षटकाची मागणी केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. एक चांगला निर्णय म्हणता येईल, कारण इथून धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न असेल या जोडीकडून. चांगल्या टचमध्ये महेश बोला आणि त्याला साथ देण्यासाठी सिक्सर किंग आलेला आहे पप्या खारीक. मयूर राईट मोर द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, मात्र इथे झेल घेण्याचा प्रयत्न अंतिम क्षणी केला नाही. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय, फेकी केला जातोय, तोपर्यंत फलंदाजीकडे वेल होत आहे 3 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 3 ने पुढे सरकते वीरबजरंग कारिवली संघाची. धावसंख्या 3 ने वाढून होते ती आपण पाहतो धाव फलकावर 40 धावा. जांधराचा खारबा संघाचा संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे, कारण यामधील विजय संघ जांधराचा खारबा संघाची लढत देईल. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड ओरकल चेंडू हाताळला होता आणि फलंदाज पप्या खारीक याला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं गोलंदाज मयूर याने. 131 धावांवर 3 फलंदाज हे भारतीय संघाचे सध्या बाद झालेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध जो पहिला T20 सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये. यावेळी मात्र जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद होतोय पप्या खारीक याची संपुष्टात. बिग ब्लो, मोठा हादरा बसतोय वीरबजरंग कारिवली या संघाला. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. कोणाला रे कोणाला? शिवसेनेचा वाघाला. शिवसेना फक्त एकच शिवसेना. शिवसेना धावसंख्या आपण पाहतोय
स्थिर आहे ती म्हणजे 40 आणि मोठा हादरा बसतोय पप्या खारीकच्या रूपाने. 0वर बाद होऊन पॅव्हलमध्ये परतलेला आहे. पप्या खारीक याला या सामन्यामध्ये मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. नवीन फलंदाज वीरभद्र कारवीर संघाकडून जातोय सुजित नाईक. एक्सपिरियन्स कंपेनर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळते. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषकाचा मालकवेर ठरला होता तो महेश भोला. संदेश पाटील कारविल यांच्याकडून सुजित नाईक याला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. सामना सुरू करायचा आहे. सर्कलचा तसा काही नेम नाही, फक्त सामना उशिरा होऊ नये, विलंब होऊ नये म्हणून आम्ही तो या अगोदर पुकारला होता. यावेळी मात्र आडव्या बिल्डिंग खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे चेंडू स्टँडवर ओढून घेतलेला आहे फलंदाजाने. सुजित नाईक हाही बाद होतोय 0वर. आणखीन एक मोरा कार्यरत होतोय वीरभद्र कारविल या संघाचा. आणि विकेटच्या हॅट्रिकवर आहे गोलंदाज आपण पाहतो मयूर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा दिनेश भंडारी उर्फ ऋषी आणि साई स्पोर्ट्स कारभार संघाचा ऋषभ काठे या 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. जर मयूर विकेट हॅट्रिक घेतोय तर या स्पर्धेमधील तिसरी आणि एकंदरीत यंदाच्या अंगामधील 91वी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत तालुका क्रिकेटमध्ये यंदाच्या सीझनमध्ये 90 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि पाहूया या स्पर्धेमधले तिसरी विकेट हॅट्रिक आणि यंदाच्या सीझन मधील 91वी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज मयूर. पंकज म्हात्रे येतोय सामना करेल मयूर याचा. मयूर पायगाव यांकडून वलताना सामना करेल फलंदाज पंकज. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे, सोन केलेलं आहे. आसमानी तुफानी टोला आणि चेंडूशी मारशे बाहेर गेला. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका बॉटमॅनचा चांगला वापर. आणि मित्रांनो कालच संपन्न झालेल्या KPL स्पर्धेमध्ये कारिवली प्रीमियर लीग मध्ये पंकज म्हात्रे यांनी अर्धशतकी झळकावला होता. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर उचली घेतली होती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्तीनंतर वीरभद्र कारविल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. 3 फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतले आहेत. अक्षय 6 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र सुजित आणि पपिया खारीक या 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नव्हता. महेश अजूनही खेळपट्टीवर आहे. आपण जर बघितलं तर वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. 14 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबोली नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाच्या फलंदाजाकडून नाबाद 85 धावांची खेळी त्याने खेळली होती. 22 चेंडूंचा सामना केला होता. त्यामध्ये 6 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. आणि केतन पाटील याचा यंदाच्या अंगामधील जो विक्रम होता नाबाद 78 धावांचा, तो विक्रमही त्यांनी मोडीत काढला होता. या अगोदर जर बघितलं तर केतन पाटील याचाच दापोडे चषकामध्ये विक्रम होता 77 धावांचा. तो विक्रम त्यानेच मोडीत काढला आणि त्याचा 78 धावांचा विक्रम त्यानंतर मात्र याच मैदानावर प्रतीक पाटील यांनी मोडीत काढला. अल्पेश येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं षटक हाताळण्यासाठी सामना करेल फलंदाज महेश भोला. यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईडचा इशारा येतोय.
अव्वल धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 निवडून झाली ती 47. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर वीर बजरंग कारविले संघाने 2 वेळेला सेमीफायनल पर्यंत धडक मारलेले. चांगलं प्रदर्शन नक्कीच या संघाचं राहिलेलं आहे. मात्र सेमीफायनल मध्ये कुठेतरी धडपडताना हा संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या हंगामाच्या पहिल्याच चषकामध्ये स्वर्गीय कुंतेबाई परशुराम जोशी चषकामध्ये या संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज ठरला होता महेश बोला फलंदाज. पुन्हा एकदा दिशांन चेंडू पंचांचं वाढचं श्रेय अव्वल वाढच्या रूपाने पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली आहे ती 48. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार होतो जांताराचा खारबाव आणि या सामन्यातील विजय संघ आणि त्यानंतर वीर तांदळाचे दापोटे बी विपक्षी अष्टनायक ठाकूरपाडा. यावेळी पंच केलेल्या चेंडूला आणि चेंडू जातो सीमापार चौकारासाठी. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 52. अर्धशतकी झापल्यावर झलकलं जात आहे. 52 धावा. यावेळी लॉर फुलटा चेंडूला टोललेलं आहे ते एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 सुजित पाटील घेऊन आला. पाल्या मामा साहेब आमचा युवा नेता आला. पाल्या मामा साहेब आमचा युवा नेता आला. पाल्या मामा साहेब आमचा 16 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला महेश बोला याने आणि वैयक्तिक 38 धावसंख्येने खेळतोय. वीरबजरंग कारगिल संघाकडून एकमेव अर्धशतक 22वे अर्धशतक जे यंदाच्या मध्ये झलकवलं गेलेलं आहे ते पाहायला मिळालं होतं अक्षय या फलंदाजाकडून. पाहूया महेश बोला वीरबजरंग कारगिल संघाकडून यंदाच्या अंगामधील दुसरं अर्धशतक झलकावतोय का, आपल्या वैयक्तिक पहिलं अर्धशतक झलकावतोय का आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक झलकावतोय का. कारण या अगोदर प्रतीक पाटील यांनी अर्धशतक झलकावलेलं आहे. महेश बोला यांनी जर अर्धशतक झलकावलं तर या स्पर्धेमधील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं वीरबजरंग कारगिल संघाकडून दुसरं आणि यंदाच्या अंगामधील 31वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. कारण नुकतंच सन ऑफ गोडसे सूरज केने याने विलासमोती राहणार संघाविरुद्ध कोण चषकामध्ये यंदाच्या अंगामधील स्वतःचं पहिलं आणि 30वं अर्धशतक झलकावलेलं आहे. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फाटका मिड विकेट जिरबंधून चेंडू जाती सीमापार चौकार आणि चौकारांची हॅट्रिक करणार या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटील नंतर दुसरा फलंदाज ठरतोय महेश बोला. नक्कीच 17 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 42 धावसंख्या खेळतोय. अजून या षटकामध्ये 3 चेंडू शेष आहेत. पाहूया आपला अर्धशतक पूर्ण करतोय का महेश बोला. वैयक्तिक 42 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावेने वैयक्तिक 44 धावसंख्येवर पोहोचतोय. फक्त 6 धावाने दूर आहे महेश बोला आपल्या अर्धशतकापासून. धावसंख्या झाली ती 62. अजून या षटकामधील 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू आणि 6 धावांपासून दूर आहे महेश बोला आपल्या अर्धशतकापासून. महेश बोला जर अर्धशतक झलकावतोय तर या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आणि यंदाच्या अंगामधील यंदाच्या सीझन मधील 31वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये 36 अर्धशतकं झलकावली गेली होती आणि यंदाच्या अंगामध्ये आतापर्यंत 30 अर्धशतकं झलकावली गेलेली आहेत. हो 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 एवढा या आणि अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. नक्कीच बॅटचं चुंबन घेऊन अगदी सचिन तेंडुलकरच्या अंदाजाने अभिवादन करताना महेश बोला फलंदाज स्वतःचं वैयक्तिक पहिलं
इंदाच्या अंगामधील 31वा आणि या स्पर्धेमधील हे दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय वीर बजरंगा कारिवली संघाचा वीर फलंदाज महेश भोला याच्या बॅटमधून डीजे. सुपर डुपर इनिंग आपण पाहतोय वीर बजरंग कारिवली संघाचा वीर फलंदाज महेश भोला याच्या माध्यमातून सलामीला वैयक्तिक नाबाद 50 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अल्पेश. 19 चेंडूंचा सामना करताना 50 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. इंडिया संघामध्ये 3 फलंदाजाने फास्टेस्ट 50 ठोकण्याचा विक्रम केलेला आणि तिन्ही फलंदाजाने 10 चेंडूंचा सामना करताना हे अर्धशतक झळकवलेले आहे. यावेळी मिस टाइम फाटका चेंडू हवेमध्ये आहे मात्र सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू तोपर्यंत 2 धाव पूर्ण आणि नाबाद 52 धावांवर आपण पाहतोय महेश भोला. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावामध्ये वीर बजरंग कारिवली संघाने फलंदाजी करताना वीर फलंदाज महेश भोला याच्या अर्धशतकाच्या जोरावर आपल्या धावपळाकडे धावा झळकल्या ते 70 आणि 71 धावांचं टार्गेट आव्हान ठेवलेलं आहे. ते प्रतिस्पर्धी आपण पाहतोय जोगेश्वरी जुनालके या संघासमोर आणि आव्हानाचा पाठलाग जोगेश्वरी जुनालके संघ कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र ओमकार शेट्टे. थँक्यू सुभाषजी धुमाळ. क्या बॅटिंग इथे केली वीर बजरंग कारिवली क्रिकेट टीम साठी. महेशच्या बॅटमधनं नॉट आउट 52 धावा आणि अर्धशतकानं सलामी त्यांना आज दिली या स्वराज्य चषक खाडीला. वेल बेट. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो बॅटरी डाऊन झालं आय थिंक माईकची. हॅलो थँक्यू सो मच डीजे. जोगेश्वरी जू नांदुरकी विरुद्ध वीर बजरंग कारिवली यांच्यामध्ये बॅटल सुरू आहे. वॉर ऑफ टायटल्स आपण म्हणू शकतो आणि टार्गेट 70 धावा बनलेत. 71 रन्स करायच्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. अर्धशतक झळकावत असताना आपण पाहिलं ते म्हणजेच फलंदाज महेशला 4 षटकार आणि 3 चौकार आणि 20 चेंडूमध्ये नॉट आउट
52 धावा, 71 रनची गरज. 5 ओव्हरची मॅच, 71 धावा. वीर बजरंग कारिवली विरुद्ध जोगेश्वरी जो नांदुरकी यांच्यामध्ये मॅच इथे सुरू आहे. तर मित्रांनो, बोलूया आपण स्वागत सत्कार सन्मानाकडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य गोविंद तांगडी साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान प्रशांत तांगडे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान इथे केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यांना सन्मानित केलं जात आहे. शॉल, माझी खूप देणार हे शॉल, त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर बोलूया आपण सावनेकडे. ओ टू ओमकार शेट्टे. तर मॅच सुरू होतीये. 71 रनचं टार्गेट आणि सलामीची जोडी मयूर आणि त्याच्या जोडीनं अल्पेशला सलामीसाठी. बेस्ट ऑफ लक. एक मोठी टोटल आहे तर एक मोठा खेळ करावाच लागेल. कारण क्रिकेटचं मी म्हणेल मंत्र आहे, जितना कठीण संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड म्हणणं टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. थँक्यू डीजे. स्वराज्य चषक खाडी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळती आहे शिवसेनेच्या माध्यमातून. आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला आठवतं, जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे हटणारे इतिहास कधीच रचत नाही. 71 रन तुमच्या समोर आहेत. त्या रन्सच्या दिशेनं आपल्याला जायचं. फक्त ही गोष्ट मनामध्ये ठेवा, कारण समोर जर डोंगर असेल तर एक एक पाऊल टाकत जा. डोंगर कधी लांगतो आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेटची रेस, पाठीवरती पडणाऱ्या थापेकडे कधीच बघू नका. आपल्याला काय करायचं, आपलं कर्तृत्व सिद्ध ते करण्यासाठी मेहनत करा. नो डाऊट हे क्रिकेटचं मैदान तुम्ही गाजवू शकाल. स्वीप करायचा होता, लाईन केली मिस. इम्पॅक्ट बरोबर होतं, हाईट फॅक्टर बरोबर होतं आणि ते परतावं लागतं. लाईक बी फॉर विकेट, LBW आणि बॅट्समॅन आउट झाला. OUT आउट. अल्पेश. दिलं आहे हिंदुस्थानी. अतिशय चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. बट इथे मी म्हणेल खाडीच प्रत्येक मन आणि मन भगवमय आहे. म्हणूनच एक भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सरसरत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. अतिशय चांगली संगीत साधताना डीजेच्या माध्यमाने तुम्ही ऐकता. डीजे लियान साऊंड तुम्हाला एंटरटेन करतात. इथे स्ट्रोक चांगला आला. मॅग्नेटिक पॉवर प्ले सुरू आहे. बॉल फिल्डरच्या अगदी डोक्यावर आणि ते फील्ड झाला. जोपर्यंत कव्हर करून फेक करतील तोपर्यंत इथे रन्स कंप्लीट झाले 2 आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे
ती म्हणजे 7 वरती. यामधून जो विन होईल तो नेक्स्ट मॅच खेळ तिसऱ्या फेरीमध्ये डिपेंडिंग चॅम्पियन जाणता राजा खारबाव. तर पाहायचं तो संघ कोणता असेल, वीर बजरंग कारिवली की जोगेश्वरी जू नांदुरकी. त्यांच्या समोर एक मोठं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये विकेट देखील गेली आहे. सलामीच्या फलंदाजाची हाफ ट्रॅक रोदा गॅप मध्ये खेळलेत. स्क्वेअर लेग वरना फिल्डर येईल. निकेश क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक इथे दाखवत असताना पायानं हा बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झालेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती. 9 आकडा देखील तुम्हाला क्रिकेटमध्ये संघर्ष का असतो हे मित्रांनो सांगून जातो. या ओव्हर नंतर त्याबद्दल देखील चर्चा 9व्या आकड्याबद्दल आपण नक्कीच करू, कारण तिथे देखील एक क्रिकेट खेळाडूचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे मॅनडी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील आणि ते स्ट्रोक मिड ऑनला हवेमध्ये फिल्डर डाऊन द बॉल आणि ते टिपलाय जेल आणि संपलाय तो मात्र जो नांदुरकीच्या फलंदाज देवीदास सखे आणि लागलाय हा दुसरा धक्का फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण चर्चा करत होतो 9व्या आकड्याबद्दल. 9 नोव्हेंबर 1999 मी म्हणेल पृथ्वीशाचा जन्म झाला. लवकर जायची छत्रछाया डोक्यावरनं हडपल्यानंतर 10 वर्ष वडिलांसोबत क्रिकेटचा सराव मी त्या खेळाडूने केला आणि नंतर कोणतंही कोचिंग नसताना देखील आपली गुणवत्ता त्यांना वाढवली आपल्या वडिलांसोबत क्रिकेटचा सराव करून आणि नंतर मात्र नक्कीच मध्यम वर्गातील हा खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेट लेवल पर्यंत पोहोचला आणि 4 ऑक्टोबर 2018 वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट पहिला टेस्ट मॅच मध्ये त्याने डेब्यूट केलं आणि तोच पृथ्वी शा आज IPL क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये एक मोठ्या बोलीनं मी मला त्या खेळाडूची निवड होते. हे मित्रांनो क्रिकेट आहे. 9वा आकडा तुम्हाला यशाची गाथा सांगतो. त्याच प्रकारे जर आपण चर्चा केली युवराज बद्दल 12 आकडा तुम्हाला सांगून जातो की क्रिकेटमध्ये संघर्ष काय असतो. एक ऍड आली युवराजच्या माध्यमातून रिवायटलची, जब तक बल्ला चलता तब तक थाट. आणि हेच असतं मित्रांनो क्रिकेटचं. आपल्या टेनिस बॉलमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तेच. जर तुम्ही चांगले खेळला तर हेच गावातील प्रेक्षक तुम्हाला खांद्यावरती घेऊन नसतील, पण एखादी चूक तुमच्याकडनं झाली तर हेच प्रेक्षक मात्र तुम्हाला डॉमिनेट करत असतात. बट त्या प्रेक्षकांना एकच सांगेल, जीवनाच्या आणि क्रिकेटच्या रेसमध्ये पाठीवरती मी म्हणेल यशानंतर येणारे हात जे फिरतात त्यापेक्षा इम्पॉर्टंट काय असतं तर खेळाच्या आधी जो आत्मविश्वास तुम्हाला मिळतो तुमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून, तुमच्या टीमच्या माध्यमातून, ते मोटिवेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो कोणताच खेळाडू कधी स्वतःसाठी खेळत नाही, तो फक्त आपल्या गावासाठीच खेळतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान करायला शिका हे सांगेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्या फलंदाज बाद होतो. लागला हा दुसरा धक्का टीम जू नांदुरकी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. भारत वर्सेस न्यूझीलंड देखील मॅच सुरू आहे. भारतासमोर जर आपण पाहिलं टार्गेट अतिशय मोठं लावलं, पण आता 14 बॉल 20 रन्स करायचे आहेत भारतीय टीमला. आणि भारतासाठी मनीष पांडे आणि भारताचं फ्युचर श्रेयस अय्यर चांगली बॅटिंग करतोय. पण अजूनही मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. तर जरूर हॉटस्टार तुम्ही जर वापरत असाल तर ऑनलाईन मॅचचा आनंद डेफिनेटली घ्या, कारण भारत वर्सेस न्यूझीलंड भरपूर रोमहर्षक सामना सध्या सुरू आहे. आणि भारताची जी न्यू जनरेशनची पिढी आहे, जो नव्या विश्वचषकासाठी जो संघ तयार होतोय तो चांगली फाईट करतोय. KL राहुलनं देखील अर्धशतक झळकावलं. श्रेयस अय्यर 23 बॉलमध्ये 40 मध्ये खेळतोय. पण या मॅच मध्ये तशीच बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजे जो नांदुरकीला इनफिल्डच्या वरनं खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट, बट बॉल बॅटची बाहेरची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. तो बंद रन मी फक्त आणि फक्त 71 रनचं टार्गेट आहे. आणि पाहिजे आता जो दबाव वाढत चाललाय
म्हणून मी सांगतो या मैदानावरती तुम्ही टॉस जिंकला, बॅटिंग करा, एक चांगलं टार्गेट लावा, नो डाऊट तुम्ही ते टार्गेट डिफेंड करू शकता. कारण पहिल्या सत्रामध्ये सकाळपासून पाहतोय जी टीम बॅटिंग करते त्यांना वेगळा ऍडव्हान्टेज मिळतो या मैदानावरती. फुल टॉस, बॉल जाईल उंच हवेमध्ये, स्कोर ऑफ द विकेट फिल्डर आहे, वेल जजमेंट, वेल कॅच, वेल कलेक्टिंग, आणि ते धक्का लागेल जो नांदुरकीला आणि सफलता मिळतीये बॉलर मोहितला, फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली संगीत तुम्ही ऐकताय. 12 बॉल 18 करायचे टीम इंडियाला आणि टीम साऊथीचं एक षटक बाकी आहे. पण पहिल्याच बॉलवरती षटकार मारला म्हणजे आता भारत विजयाच्या जवळ आला. 11 बॉल 12. तर जाऊया या मॅच कडे जिथे संघर्ष लांब गेला जो नांदुरकीसाठी. इथे स्ट्रोक चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सरळ ट्रॅव्हल होईल, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅसिव्ह ह्यूज सिक्सर. आणि हा षटकार संघर्षाचा इथे रणशिंग फुंकत असताना टीम जून नांदुरकीचा बॅट्समन विकी षटकारानंतर चौकार देखील आला. आणि आता ज्याच्या नावाबद्दल मी म्हणालो की फ्युचर आहे भारताचं, आणि मिडल ऑर्डरला येऊन अप्रतिम बॅटिंग करतोय आणि अर्धशतक देखील ठोकलं. 26 बॉलमध्ये 51, या मॅच मध्ये 20 बॉलमध्ये 52 केला. त्या म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम कारिवलीसाठी फलंदाज महेशनं. पण आपण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 झळकावतो म्हणजे आपलं टेनिस बॉल क्रिकेट हे देखील सगळे स्टार आहेत. आणि याच मैदानावरती 22 बॉल 82 देखील ठोकलेत प्रतीकनं. बट आता लॉंगॉनला जर आपण पाहिलं तर एक नक्कीच नजरेच्या आड जो बॉल होता तो देखील टिपला गेला, जेलमध्ये कन्वर्ट, आणि इथे पुन्हा एकदा धक्का लागलाय आणि कमबॅक केलाय तो म्हणजेच टीम वीर बजरंग कारिवलीनं. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे फलकावरती 17, टार्गेट आहे 71चं, म्हणजे अजून येणारे 18 बॉल आणि 54 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. पंकजचा वापर इथे केला जातो सेकंड स्पेल मध्ये. जो दबाव आहे तो अजून कसा वाढेल
झाले तर नक्कीच बट इथनं प्रयत्न पंकजचा नक्कीच होतोय. 4 चेंडू फेस केले, 14 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत आपल्या टीम साठी आणि त्यामध्ये मोठा फटका ऍड केला जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 8व्या नंबर वरती आलेल्या फलंदाजाची बॅट फक्त 3 षटकार त्यांना या इनिंग मध्ये आणि 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलक जाऊन पोहोच आफ्टर ओव्हर 71 असताना 32 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. या सामन्यामध्ये त्या 71 म्हणजे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावेची गरज असेल. 12 बॉल्स नांदुरकी करावी लागेल. कारण आयुष्य ही कशी ट्रेन पासून मृत्यू पर्यंत दुःखाच्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी पावली त्यामध्ये 20 धावा मिळेल अनुभव की विजयाचा आनंद तो म्हणजेच नांदुरकी टीमला. कारण मॅच अजूनही थोडीशी बॅलन्स ती म्हणजेच कारिवलीच्या बाजूनं. कारण 12 बॉल 34 धावा प्रति षटकामागे 17 हवेत. ओव्हर द विकेट येतो बॉलर. पहिलाच बॉल शफल क्रॉस होऊन ऑन साइडला खेळायचं होतं. आणि सामना बॅलन्स तो म्हणजे दोन्ही घेतली जाईल नो डाऊट. ते म्हणजे फलंदाज पंकजला ज्यानं 5 बॉल सामना केला आणि आता षटकार 38 वरती आणि आता समीकरण उरलंय आणि जिंकण्यासाठी धावा षटकार समीकरण चेंज होईल. 9 बॉल 27 करायचेत. नऊ चेंडू 7 बॉल
मॅचला कलाटणी. आणि आता हा फलंदाज सांगतोय कभी कभी कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता. आणि ज्यावेळी सगळं काही गमावलं होतं अशा परिस्थितीमध्ये उम्मीद, आशा आणि विजयाची स्वप्न जागी केली आहेत. 8 बॉल आता हवेत धावा 21. अजून एक षटकार आला ना 2 बॉल मध्ये मॅचला भरपूर मजा येईल. आता पप्या खारीकला देखील घाम हा फुटलाच असेल. आता घाम तरी ते फुटतोय. मी म्हणेल बॉल प्रतीकला, कारण 8व्या नंबरवरती आलेला बॅट्समन जसं सांगितलं की त्याची बॅट नंबर फक्त 6च बोलतीये. 5वा षटकार त्यांना मारला. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच हव्या पंकजसाठी. तुम्ही जिंकता हारता दिस इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही हारता लढताय किती ते महत्वाचं असतं. आणि लढतोय. 1 मॅन शो बॅटिंग इथे होतीये. लॉंगॉनला बॉल आला. पप्या खारीक हा बॉल फीड करेल. थ्रो थोडासा खराब. तोपर्यंत 2 धावा. समीकरण बदललंय. 7 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी धावा करायच्यात 19. यदि सब कुछ खोकर भी आप में हिम्मत बाकी है तो आपने अभी तक कुछ भी नहीं खोया. आणि इथे हिम्मत तर दाखवतोय. आणि क्रिकेटमध्ये ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. आणि एक बॉल हा इम्पॉर्टंट आहे. हा बॉल मोठा स्ट्रोक आला, मॅच बॅलन्स राहील, डॉट आला, मॅच टर्न होईल कारिवलीच्या बाजूनं. आणि इथे लाईन चांगली आहे. यॉर्कर होता, त्याला डिफेंड केलं हलक्या हातानं. इथे बॉलला पाठवलं मिड ऑफरनं लॉंग ऑफला. रणमिती 1. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला.
मध्ये अनुभवलेत, बट आज हे स्वराज्य चषक खाडी इतिहासाचं साक्षीदार राहिलं. कोण विसरेल आज ही पंकजची खेळी जी त्यांना साकारली कारिवली सारख्या बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट. पण मी म्हणेल जरी हारला असला, जरी लढला असला तरी रडलाय देखील, कारण शेवटच्या बॉलवरती रन आली नाही. बट या मॅच मध्ये सुपर ओव्हर कशी रंगेल नक्कीच सुपर ओव्हरच्या सामन्यासाठी आपण ऐकू एक सुपर पॉवरफुल धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सरांना. थँक्यू. मी थोडा थांबतो पण तुम्ही थांबू नका. पात्र ऐकत राहा एक मानाची अभिमानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा हा स्वराज्य चषक खाडी. धन्यवाद ओमकार. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सुपर ओव्हर मध्ये हा सामना गेलेला आहे. तर क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे वीरभजन कारिवली या संघाने, कारण फलंदाजी करणारा संघ फलंदाजी करेल. सुपर ओव्हरचा सामना, पहिला सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सुपर ओव्हर सामना सुपर स्पर्धा मित्र आपण पाहतोय आणि सुपर स्पर्धेमधील सुपर सामना सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचा सामना वीरभजन कारिवली विपक्ष आपण पाहणार आहोत जोगेश्वरी जुनालकी या दोन संघामध्ये. पंकज म्हात्रे याच्या बदली खेळाडू आपण पाहतोय. कल्पेश क्षेत्ररक्षणासाठी जात आहे, तर सलामीजोडी मैदानामध्ये पाठवायचे जोगेश्वरी जुनालकी या संघाने. सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाने इकडे लक्ष द्यायचं आहे. आपले दोन फलंदाज जर बाद होत आहेत तर आपला संघ ऑलआउट मानला जाईल. सुपर ओव्हरचा सामना सुपर से भी ऊपर मुकाबला मित्रांनो आपण या दोन संघांमध्ये पाहणार आहोत, कारण सुपर ओव्हर मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांचा जो स्कोर होता तो लेवल झालेला आहे आणि या स्पर्धेच्या नियमानुसार आता मग सुपर ओव्हरचा सामना आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय वीरभजन कारिवली संघ सलामीजोडी मैदानाकडे रवाना होताना जोगेश्वरी जुनालकी या संघाची. आता मात्र क्लायमेट थोडंसं चेंज झालेलं आहे. वारे वेगाने वाहताना आयडल क्रिकेट कंडिशन सूर्य आकाशामध्ये अजूनही चमकताना स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये हा सामना सुपर ओव्हरचा सुपर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वीरभजन कारिवली एका बाजूला तर एका बाजूला जोगेश्वरी जुनालकी. पाहूया सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये सुपर परफॉर्मन्स करून जांतराचा खारबाव संघाशी कुठला संघ दोन दोन हात घेण्यासाठी करण्यासाठी सज्ज होतोय याचं उत्तर मात्र या सुपर ओव्हर नंतर आपल्याला मिळेल. ग्रुप सी मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे दोन्ही पंच सज्ज झालेले आहेत आपण पाहतोय आणि दोन्ही सलामीवीर सज्ज झालेले आहेत. आणि सुपर ओव्हर मधील पहिलं अर्थात पहिलं आणि अंतिम असं म्हटलं तर वावगार जाणार नाही. षटक हाणण्यासाठी संघटनेने निवड केलेली आहे मोहित या गोलंदाजाची. सुपर ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर मोहित येतोय. फलंदाज देवीदास आणि नॉशेकला नक्कीच या सामन्यामधील खरं तर हिरो फलंदाज पंकज याला बढती दिलेली आहे, कारण 47 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग नाबाद इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. शेवटच्या चेंडूला तो बाद झाला होता. मोहित सामनावीर फलंदाज देवीदास. मोहित गोलंदाजी मार्गवर देवीदास साठी राईट मोर द विकेट. खेळू पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने नक्कीच चांगली सुरुवात करतोय गोलंदाज मोहित. सुपर ओव्हरचा सामना मित्र आपण पाहतोय, कारण दोन्ही संघांचा स्कोर लेवल झालेला आहे आणि स्कोर लेवल झाल्यामुळे या दोन्ही संघांमधील हा सुपर सामना आपण पाहतोय. नक्कीच पैसा उचल सामना
विकी शेठ म्हात्रे साहेबांची मेहनत, समीर तांगडे, अबुस्पोर्ट्स खार्डी संघाची मेहनत आणि पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला लॉब केलेला लॉफ्टेड फटका सरळला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचा पतन, पहिला हादरा बसतोय जोगेश्वरी जुनवणे संघाला 0 या धावसंख्येवर. पहिला हादरा बसतोय तो जोगेश्वरी जुनवणे संघाला 0 या धावसंख्येला. भोपळा न फोडता देवीदास हा डागवरच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज समीरन, मात्र समीरन याला इथे रन बनवावे लागतील कारण एकही रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळालेला नाही. शेवटचा विकेट आपल्याला पाहायला मिळेल कारण यातील एक गडी जरी बाद होतोय तर जोगेश्वरी जुनवणे संघ हा सुपर ओव्हरच्या नियमानुसार ऑल आउट होईल, सर्व बाद होईल. 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज समीरन येतोय. अजून एक हेल्पट्टीवर पंकज, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळी केली होती मागच्या इनिंग मध्ये म्हणता येईल कारण तोच सामना सुरू आहे कारण सुपर आपल्याला पाहायला मिळते. मोहित गोलंदाजी मार्गवर सामना करण्याचा सज्ज होतोय फलंदाज पंकज. यावेळी आखूड टप्प्यात चेंडू हुक केलेला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी, एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज पंकज. पंकज ऑफ दी मार्क आणि एका धावेने अकाउंट ओपन होते तो जोगेश्वरी जुनवणे या संघाचा. सुपर ओव्हरचा सामना मित्र आपण पाहतो या दोन संघामध्ये. सुपर ओव्हरचा सेटक हाताळतोय गोलंदाज मोहित. पहिला फलंदाज देवीदास हा भोपळाने फोडता बाद होऊन फॅन मध्ये परतलेला आहे. पंकज आणि समीरन ही जोडी मैदानामध्ये. मोहित सामना करेल यावेळी फलंदाज समीरन. यावेळी अप्रतिम चेंडू एस्टेनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, औषध ऑप्शन हा चेंडू हाताळला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळला होता आणि फलंदाज समीरन पूर्णपणे चकित झाला होता. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पद्धती गोलंदाज मोहित याच्याकडून. फक्त 2 चेंडू शेष आहेत या षटकामधील. या 2 चेंडूंवर समीरन याला मात्र रन करावे लागतील. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. एक धाव चोटी पूर्ण करतात फलंदाज. एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या झाली ती 2. सुपर ओव्हरच्या षटकामध्ये सुपर षटक हाताळताना वीरबजरंग कारिवली संघाकडून गोलंदाज मोहित. शेवटचा चेंडू काही करण्यासाठी नक्कीच जोगेश्वरी जुनवणे संघासमोर असणार आहे. आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मोहित. सामना करेल यावेळी फलंदाज पंकज. नक्कीच एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे. एक चांगल्या स्कोरपर्यंत जर पोहोचायचे असेल तर. लय बिघडते, स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज मोहित. शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज पंकज. पंकज पाटील सामोरे जाईल मोहित याच्या चेंडूला. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आणि अशा प्रकारे या सुपर ओव्हरची समाप्ती झालेली आहे. सुपर ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जोगेश्वरी जुनवणे संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत त्या 2 आणि इनबिन 3 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते आपण पाहतोय वीरबजरंग कारिवली या संघासमोर. तर 6 चेंडू आणि इनबिन 3 धावांची आवश्यकता आहे आणि नक्कीच चमत्कार करतोय का जोगेश्वरी जुनवणे संघ की वीरबजरंग कारिवली संघ पुढे चाल करतोय. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे. 6 बॉल्स रन करायच्यात फक्त आणि फक्त 3. आधी फलंदाजीमध्ये घडवला इतिहास, आता गोलंदाजीमध्ये घडवेल का? कारण सुपर मित्रांनो
एक विकेट घ्यायची तुम्हाला पहिल्या 2 बॉलमध्ये. दबाव तुम्ही टाकू शकता समोरच्या टीम वरती. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. कारिवली आणि टीम खारबाव. आपला कॅप्टन यायचं. कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा, कारण फक्त 3 रनचीच गरज. यामधून जो विन होईल तो फाईट करेल जाणता राजा खारबाव टीमला. 6 बॉल 3 अनुभव ज्याच्यामध्ये प्रचंड आहे असा पप्या खारीक आणि त्याच्या जोडीनं सलामीला आला या मॅचमध्ये. बॅटिंग करण्यासाठी सुजित. ही टीम आहे कारिवली. नुकतीच जी दापोडीला स्पर्धा आम्ही काल कव्हर केली करण सुरेश पाटील यांची, बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक, त्या स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारणारा हा कारिवली संघ आहे. बट ती काल खेळली अर्णव इंटरप्राइजेस कारिवली नावानं. आज हा संघ खेळतो या स्पर्धेमध्ये, जे त्यांचं नेहमीचं टायटल राहिलं वीर बजरंग कारिवली या नावानं हा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज झाला. तर खारबावचे कॅप्टन येतात मयूर. खारबावला कोणता संघ हवा, नांदुरकी की इथे कारिवली, हे त्यांनाच माहिती असेल. बट इथे आता कारिवली फलंदाजीसाठी सज्ज आहे. 6 चेंडू आहेत, रन्स करायचे 3. जोगेश्वरी जो नांदुरकीला घ्यावी लागेल. पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट, आणि जर पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट आली नाही तर मी नक्कीच म्हणेल ही मॅच लांब जाती त्यांच्यापासून. पप्या खारीक इज ऑन स्ट्राईक. 3 रन्स करायच्यात. अतिशय क्लोज फिल्डिंग आहे फलंदाजावरती दबाव टाकण्यासाठी, पण तरी देखील पप्या खारीक आपल्या नेहमीच्या स्टान्समध्ये. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर. फिल्डिंगमध्ये झाली आहे चूक. दुसरी धाव बनणार नाही, कारण माहिती आहे विकेट इम्पॉर्टंट आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. फुल्लर लेंथ होता. पप्या खारीकला मोठ्या फटक्यासाठी आमंत्रण दिलं होतं, बट प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची गरजच नसते. शांतता देखील दहशत निर्माण करू शकते, आणि पहिली सिंगल इथे दबाव टाकतीये बॅटिंग करणारी टीम फिल्डिंग करणाऱ्या नांदुरकीवरती. अजूनही फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले जात आहेत. गोलंदाज आज आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट बॉलिंग त्याला इथे करायची आहे, हे लक्षात ठेवावं लागेल देवीदासला. लाईन चांगली आहे. अपील होतं, रनआउटचा धोका. काय घडलंय? यस, बॅट्समन आउट. फिंगर अप. आणि मी काय म्हणत होतो की पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट यायला हवी. इथे विकेट आली आहे. रन मिळाली आहे 1. आता बॉल बाकी आहे 4. धावा करायचे 2. वय तर भरपूर होता. फ्रेश टॉस होईल. आणि BCAचा जो नियम आहे त्यानुसार फ्रेश टॉस नाही तर जो संघ आधी नाणेफेकी जिंकला त्या टीमला विन घोषित केलं जाईल. आणि आधी सामना जिंकला होता तो म्हणजेच जून नांदुरकीनं, म्हणजे 2 बॉल 2. आता आपण म्हणू शकतो तुम्हाला 4 बॉल 2 तुम्हाला कंपल्सरी आहेत. न्यू बॅट्समन महेश शेवटची जोडी, कारण सुपर ओव्हर क्रिकेटच्या नियमानुसार 2 फलंदाज बाद झाले तर तुमचा डाव संपला. पण इथे डायरेक्ट हिट देखील आला. पप्या खारीक बाद झालाय. महेश आला स्ट्रायकर एनला. आज जेवढा खर्च झाला मी म्हणलेल्या स्पर्धेचा तेवढी चर्चा देखील झाली, आणि पैसा वसूल मॅच. समीर दादा, पैसा वसूल झाला आज या मॅच मध्ये. रनवे रिदम थोडेसे अडथळे इथे आलेत.
स्वतःला सावरलंय. कारण आताच म्हणालो की आयुष्यातली सर्वात बेस्ट बॉलिंग त्याला करायची आहे. 2 बॉलमध्ये विकेट घ्यायची आहे. सांघिक यश, रनआउट, एक फलंदाज बाद झालाय. काय मान्य आहे या दोन्ही संघांना. हार तर कोणी मानायला तयार नाही. विजय होतो क्रिकेटचा. इंडिया बॉल हवेमध्ये, फील्डर आहे, मॅच फिनिश. सामना जिंकलाय वीर बजरंग कारिवली. मी म्हणाल 4 सेकंद लागले बॉल बाउंड्रीच्या बाहेर जायला. 1 सेकंद कमी मिळाला फिल्डरला बॉल पर्यंत जायला. म्हणूनच मित्रांनो वेळेची किंमत भरपूर इम्पॉर्टंट असते. म्हणून नेहमी सांगत असतो वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो तोच रात्री रद्दी 4 रुपयाने विकला जातो किलोमध्ये. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं. जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. मौका मिळाला होता पंकजला, मयूर पण धोका दिला त्याच फलंदाजांना 2 बॉल 1 रन करताना. त्यामुळे इथे हा सामना इथे गमवावा लागलाय जू नांदुरकी. बट नो डाऊट इतिहासामध्ये या मॅचची नोंद केली जाईल. पंकजचा संघर्ष या मॅच मध्ये लिहिला जाईल. बट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे महेश, ज्यांना 52 धावा नॉट आउट. या स्पर्धेमध्ये कुठल्या तो महेश ठरेल सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच महेश भोला, ज्याने या स्पर्धेमधील स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि या स्पर्धेमधील एकंदरीत दुसरं अर्धशतक झळकवलेले. नाबाद 52 धावांची अतिशय आकर्षक केली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे व्हीआयपी डायझोर विराजमान ज्येष्ठ नागरिक गोविंद तांगडे यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर हे दिलं जाईल. प्रशांत तांगडे, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. वेल प्लेड महेश बोला अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर नाणेफेक केली जाईल वीर बजरंग कारिवली आणि जांतराचा खारबाव या 2 संघामध्ये. माझे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे, आपणास विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तर टॉस केला जाईल. कॅप्टन या टीम कारिवलीचे मयूर आहे आमच्या सोबत. खारबावचे कॅप्टन तोपर्यंत मयूर सोबत आपण चर्चा करू. मयूर, अतिशय चांगला सामना रंगला. काय म्हणशील मॅच मध्ये कुठे कमी पडला तो म्हणजे संघ नांदुरकी. मी निश्चितच म्हणू शकतो की सामना खूप सुंदर झाला. ज्या 2 बॉलमध्ये 2 रन करायच्या होत्या त्या कुठेतरी बॅट्समन कमी पडले. जी पहिला बॅटिंग केली तेवढी चांगली बॅटिंग त्या आत्मविश्वासाने त्याने बॅटिंग नाही केली. प्रेशर असतो, तुला देखील माहिती आहे. 1 बॉल 6 असल्या तू मारू शकतो, बट दबावाला बळी पडला. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं डोंट शो प्रेशर गेम. सो तुम्ही दबावाखाली खेळा. तुमचा जो नॅचरल गेम आहे तो तुम्ही खेळू शकत नाही आहात. कारिवलीचे कॅप्टन पटकन या, कारण इथे कॅप्टन आलेत. मान्यवरांना पाठवायचं. सुभाष धुमा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला विनंती करतोय. बट अजून आपण चर्चा इथे नक्कीच करू. नंतर आराम तुम्हाला करायची संधी दिली जाईल कारिवली, बट कॅप्टन पाठवायचा कारण आमच्या मान्यवर देखील येत आहेत. कारिवलीचे कॅप्टन यायचं टॉससाठी. ओव्हर टू सुभाष धुमा. मान्यवर पाठवा समीर दादा. तर गतवर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ खारबाव मयूर यावर्षी देखील 2 मॅच जिंकले. 3ऱ्या मॅच मध्ये आता कारिवली ही टीम समोर खारीकचा संघ. बट त्या गोष्टी आपण टॉस नंतर नक्कीच चर्चा करू. बट काय म्हणशील स्वराज्य खाडी
एवढी मोठी स्पर्धा. आणि एक गोष्ट मी उल्लेख करेल, जर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि रायगडच्या क्रिकेटमध्ये कम्पेअर केलं तर मी मला तुम्हाला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म ग्रामीण टीमला हे सगळे आयोजक देतात. कारण जर तुम्ही आमच्या विभागामध्ये गेला तुम्हाला आयोजन चांगलं पाहायला मिळतं, पण प्रवेश फी 25,000च्या खाली नसते नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. बट इथे सकाळी जेव्हा मी आलो मला समजलं की अवघी 5,500 कॅश प्राईज फ्री आहे. मला थोडंसं सरप्राईज वाटलं. 5,500 मध्ये तुम्हाला नाईट स्पर्धा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती डे नाईट खेळायला मिळते. काय म्हणशील विकी शेट म्हात्रे आणि या स्वराज्य खाडी चषकाबद्दल? विकी शेठ म्हात्रे आणि समीरचं दोघांचं मी आभार मानेन की पूर्ण भिवंडी तालुक्यातील पूर्ण टीमना इथे खेळायची संधी दिली, नाईटला एवढी सुविधा करून दिली. एवढी 5,000 एंट्रीमध्ये कुठे स्पर्धा होत नाही नाईटची. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, ग्राउंड जर पाहिलं तर ग्रास देखील आहे. काय म्हणशील या क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाबद्दल आणि आउटफिटबद्दल? तसं बघायला गेलं तर आमच्या खारबापासून तर पायेपर्यंत गावांमध्ये सगळ्यात सुंदर ग्राउंड हेच आहे. खूप मेहनत घेतली आहे समीरनी ग्राउंडसाठी. आणि सगळ्यात सुंदर क्रीडांगण हेच आहे, सगळ्यात सुंदर स्पर्धा आणि याच क्रीडांगणावरती तुमचा परफॉर्मन्स देखील सुंदर होतो. पाहिजे या मॅचमध्ये कारिवली सोबत कसा खेळ करेल डिपेंडिंग चॅम्पियन जांधाराचा खारबाव. चला मान्यवरांना विनंती करतो या आपण दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत. अमोल तांगडी यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. ते यायचं अमोल दादा, तुमच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कारिवली विरुद्ध टीम खारबाव खेळ. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि हा टॉस होतो. छापा तर टॉस जिंकला टीम कारिवली ना, तर जास्त प्रश्न करणार नाही. फक्त या मॅच बद्दल मी म्हणेल 8वा फलंदाज येऊन गोलंदाजांची धुलाई करून गेला. मी म्हणेल तुम्ही जिंकलात नो डाऊट सुपर ओव्हर मध्ये, पण तुम्ही हारल्यानंतर जिंकलात. काय म्हणशील मॅच बद्दल? निश्चितच माझी पण एक चुकी झाली, चौकार बाउंड्री गेली. बट क्रिकेट हे काही होऊ शकतं, त्याच्यात काही डाऊट नाही. काय म्हणशील पंकज बद्दल? कारण मला तो प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल. कारण 8व्या नंबरवरती येऊन 6 षटकार त्यांना मारले, 3 चौकार त्यांना मारले. किती दबदबा होता त्याच्या नावाचा ज्यावेळी तुम्ही खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. तुमचं तर भरपूर काही संपलं होतं. 2 बॉलमध्ये एकच राहिली होती, बट नंतर मॅच जिंकलात. काय म्हणशील टीम परफॉर्मन्स बद्दल आणि सगळ्यात आधी पंकजच्या फलंदाजी बद्दल? फलंदाजी तर त्याची अतिशय उत्कृष्ट होती आणि चांगली बॅटिंग केली. सुपर ओव्हरमध्ये येऊन मॅच जिंकला. आता खारबाव समोर डिपेंडिंग चॅम्पियन संघ. काय निर्णय घेशील? फिल्डिंग. समोर खारबाव टीमनं 2 मॅचमध्ये बॅटिंग केली. पहिला सामना त्यांना 43 रन जिंकला, दुसरा सामना देखील मोठ्या फरकानं जिंकला. नो डाऊट ते टॉस जिंकले असते त्यांनी देखील बॅटिंगच केली असती, पण त्यांना तरी देखील बॅटिंगची संधी दिली. चॅलेंज एक्सेप्ट करतं. किती पण थांबवण्याचा प्रयत्न असेल, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सगळ्यात जास्त खारबावमध्ये कोणाकडे लक्ष असेल? आहे मयूर दादा आहे. तर बेस्ट ऑफ लक. तर पराभवातनं आनंद साजरा करणारी टीम आहे कारिवली. आता बॅटिंग करायची आहे, तर कितीचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करशील? कारण तुम्ही जसे खेळता जणू काही मी म्हणेल तुमच्यासाठी क्रिकेट भरपूर इझी आहे. पहिला मॅचमध्ये 94, दुसऱ्या मॅचमध्ये 80, तर या मॅचमध्ये कितीचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? या मॅचमध्ये पण आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त रन्स बनवायचा प्रयत्न करू. जी बॉलिंग करते उमेश आणि मी म्हणाल पूर्ण टीम खारबाव, तर नक्कीच 50 धावा देखील तुमच्यासाठी नक्कीच फायटिंग टोटल असेल. हा विश्वास तुम्ही तर नक्कीच जिंकला आजच्या दिवसामध्ये सगळ्याच क्रिकेट रसिकांचा. बट समोर कारिवली पप्या खारीक, काय नक्कीच रणनीती असेल? रणनीती ग्राउंडवरच आम्ही दाखवू, कारण की सगळे चांगले प्लेयर आहेत कारिवलीचे आणि आम्हाला पण चांगला खेळ करायला लागेल. मी म्हणेल बॉलिंग अटॅक तुझा भरपूर चांगला आहे, तू स्वतः एक चांगला बॅट्समन बॉलर आहेस. पण या मॅचमध्ये जर फलंदाजीचा विचार झाला तर सगळ्यात जास्त अपेक्षा कोणाकडनं बाळगतोस? कारण सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, जसा एखादा राजा येतो त्यानंतर त्याची जागा दुसरं कोणीतरी घेतं. बट या मैदानावरचे तुम्ही चॅम्पियन आहात, तर राजाचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण राहील का, त्यासाठी प्रयत्न नक्कीच इथे असेल. त्यामुळे कोणत्या फलंदाजाकडनं अपेक्षा जास्त आहेत? जास्तीत जास्त भूषण, सचिन आणि सागर तिघांकडून अपेक्षा असेल. तर बेस्ट ऑफ लक. पाहिजे तिन्ही फलंदाज अपेक्षा कंप्लीट करतील का मयूरच्या? कारिवलीला देखील आपण ऑल द बेस्ट देऊ आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिलं सत्र जसं सुरू होईल आपण ऐकूया भिवंडीचे धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळांना. थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.